हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं डीप नेक गळा कसा कटिंग करायचा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत, जेणेकरून आपण जरी ब्लाऊजला दोरी वगैरे काही लावली नाही तरी पण आपला जो गळा आहे तो एकदम व्यवस्थित राहतो। तर इथं बघा मी अस्तर आणि कापड आहे ते कटिंग करून घेतलेले आहे आणि ब्लाऊजची उंची म्हणजे पाठीमागचा पार्ट सर्व इथं कट करून घेतलेला आहे। आता इथं बघा इथं मार्किंग केलेलं आहे। पुढचा मुंडा जो आहे पाठीमागचा मुंडा 1.5 इंचावरती आणि पुढचा जो मुंडा आहे तो 1 इंचावरती असे मी मुंड्याचे आकार दिलेले होते। आता इथे बघा गळा जो आहे तो 10च्या पुढे आहे, म्हणजे 10.5 आहे। तर तुम्ही याच्या पुढे असतील म्हणजे 11, 11.5, 12चा असेल तर तुम्ही या पद्धतीने ही ट्रिक यूज करायची आहे। आता इथे शोल्डर बघा मी 5 इंच घेतलेलं होतं, तर त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, फक्त अर्धा इंच इथं शोल्डर जे आहे ते कमी करून घ्यायचं आहे। आणि या पद्धतीने बघा आपला पाठीमागचा जो मुंडा आहे त्याला असं या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे। कोणत्याही साईजसाठी तुम्ही गळा जर डीप शिवत असाल तर तुम्ही बघा शोल्डरमधून फक्त इथं अर्धा इंच कमी करायचं आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर शोल्डर जे आहे ते अजिबात उतरत नाही। तर ही ट्रिक तुम्ही कोणत्याही साईजसाठी ब्लाऊज कटिंग करत असताना ही वापरू शकता। आता इथे आपलं शोल्डर जे होतं ते 3 इंचचं होतं। आता हे बघा शोल्डर 3 इंच आणि जेवढी उरले तेवढी आपली इथं या गळ्याची गळा रुंदी झाली। आता खालच्या साईडला बघा इथं मी 3 इंचावरती एक मार्किंग करते, इथे बघू शकता तुम्ही। आणि या पद्धतीने एक तिरकस अशी लाईन ओढून घेऊया। तर हे बघा व्यवस्थित लाईन ओढून घ्यायची आणि सिंपल असा मी इथं गोल गळा काढणार आहे। बघा इथे बघू शकता या पद्धतीने मी गळ्याचा आकार इथं काढून घेतला आणि त्याच्यानंतर बघा अस्तरवरती या पद्धतीने मी छापून घेणार आहे। कारण आपण जर डायरेक्ट कटिंग करून घेतला तर नंतर आपण शिलाई मारायला परत ती आपण मार्किंग केले त्याच्या पुढे आपण टिप मारत असतो, तर आपल्याला कटिंग करायला परत मग हे कापड उरत नाही। त्याच्यासाठी बघा या पद्धतीने पहिले गळा काढायचा आणि छापून घ्यायचा, त्याच्यानंतर आपल्याला इथं कापडावरती ठेवायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने मी ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती गळा जो आहे तो व्यवस्थित असा इथं ठेवून घेते। तर इथं बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुमच्याजवळ जर इथं टाचन असतील तर त्याचा तुम्ही वापर करायचा आहे। कारण आपण जेव्हा गळ्याला शिलाई मारतो तेव्हा अस्तर आणि कापड जे आहे ते खालीवर होऊन जातं, तसं होऊ नये याच्यासाठी बघा या पद्धतीने टाचन जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायच्या। त्याच्यानंतरच आपल्याला गळा आहे त्याची इथं शिलाई मारायची आहे। तर इथं बघा या पद्धतीने मी टाचन इथं लावून घेतलेली आहे। आता बघा आपला जसा गळा आहे तसा आपण इथं शिवून घेणार आहोत, म्हणजे टिप मारलेली खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरतीच आपल्याला टिप टाकायची आहे। तर हे बघा या पद्धतीने मी जशी इथं मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती टिप टाकणार आहे। हे बघा या पद्धतीने टिप टाकून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला इथं गळा कट करायचा आहे। तर अस्तर आहे ते बघा शिलाई जी आपण मारलेली आहे ते त्याला सोडून आपल्याला पाव इंचावरती एक टिप टाकून घ्यायची। हे बघा टिप टाकलेली तिथून आपल्याला या पद्धतीने अस्तरचं कापड आहे ते इथं कट करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। आता इथं बघा टाचन वगैरे आहे ते आपण काढून घेऊया। ते बघा सर्व मी इथं टाचन काढून घेतल्या। त्याच्यानंतर बघा आपण जे एक्स्ट्राचं इथं कापड सोडले पाव इंचाचं, तर त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे। तर हे बघा या पद्धतीने जर आपण केलं तर आपला जो गळा आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये त्या साईडला पलटवला जातो आणि लेस वगैरे नाही लावली तरी पण आपला गळा जो आहे तो एकदम व्यवस्थित दिसतो। आता बघा अस्तरला त्या साईडला मी पलटवून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे गळ्याला। तर ब्लाऊज पीसचं कापड मी खालच्या साईडला केलं म्हणजे आपल्याला अस्तरवरती ते आहे व्यवस्थित दिसेल त्याच्यासाठी। तर बघा या पद्धतीने आता इथं आपल्याला टीप टाकून घ्यायची गळ्याला। तर तुमचे जर असं डीप जर गळा शिवत असाल तुम्ही आणि शोल्डर जर उतरत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, दोरी लावायची सुद्धा गरज पडत नाही। तर हे बघा या पद्धतीने जसं आहे तसं मी इथं आता वरून एक दाबटीप टाकून घेते गळ्याला, म्हणजे आपला गळा जो आहे तो तेवढाच इथे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसेल। तर खालचा कापड आणि अस्तरचा कापड व्यवस्थित आपल्याला इथं धरायचं आहे आणि असं थोडं थोडं असं पकडत आपल्याला इथं टिप टाकून घ्यायची पूर्ण गळ्याला। तर इथं बघा या पद्धतीने मी टिप टाकून घेतली। आता बघा अस्तर जे आहे त्याला आपल्याला एकदम कडेवरती म्हणजे व्यवस्थित असं संपूर्ण अस्तर आहे तेवढं इथं टिप टाकून घ्यायची एकदम कोपऱ्यावरती। तर इथं बघा व्यवस्थित अस्तर आहे ते व्यवस्थित करायचं आणि एकदम इथं व्यवस्थित टिप टाकून घ्यायची,
म्हणजे अस्तर आणि कापड आहे ते व्यवस्थित जॉईंट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. तर हे बघा या पद्धतीने संपूर्ण अस्तरला आपण इथे टीप टाकून घेतली. आता इथे बघा एक्स्ट्राचं जे कापड दिसतंय ते आपल्याला कट करायचं आहे. तर हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं जेवढं आहे तेवढं, कारण आपण कटिंग करताना एक्स्ट्राचं इथे मार्जिन सोडूनच कापड जे आहे ते कट केलं होतं, म्हणजे अर्धा पाव इंचचं एक्स्ट्रा सोडलं होतं कटिंगच्या वेळेस. तर हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. अस्ताला लागूनच कापड राहतं तिथूनच कट करायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं इथं कट करून घेतलं मी. आता इथे बघा आपला टक्स जेव्हा घेऊ आपण तेव्हा बघा गळा या पद्धतीने आपला ओढला जातो. त्याच्यासाठी तुम्ही या पद्धतीने डीप जर गळा शिवत असाल तर तुम्ही ही ट्रिक यूज करून पहा. आता इथं बघा आपल्याला पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे. 4.5 इंच मी गळ्याकडून घेतलं आणि वरच्या साईडला सुद्धा आपल्याला इथं टक्सची मार्किंग करायची आहे 4.5 इंचावरती. आता या साईडला सुद्धा 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि वरच्या टक्ससुद्धा इथं 4.5 इंचच घेतलेला आहे. तर आता बघा इथं खालच्या साईडला आपल्याला पाव इंचची इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तिरकस अशी टीप टाकून आपल्याला टक्स इथं शिवून घ्यायची. इथं पाय या पद्धतीने दोघं साईडचे टक्स आहेत ते व्यवस्थित आपण शिवून घेऊया. तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित इथं डबल टीप टाकून इथं मी शिलाई आहे ती मारून घेतलेली आहे टक्सना. आता बघा आपला गळा जो आहे तो एकदम प्रॉपर असा गोलमध्ये फिनिशिंगमध्ये दिसतोय बघा टक्स घेतल्यावरती. तर आता आपल्याला खालच्या साईडला कमरपट्टी लावायची आहे. तर इथं बघा मी अस्तरचे तुकडे होते ते इथे जॉईंट केले. त्याच्यानंतर आपल्याला इथं या साईडला बघा मी एकदम कोपऱ्यावर असं फोल्ड करून घेतली ती पट्टी आणि एक टीप टाकून घेणार आहे त्याच्यावरती. तर हे बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची. मग आपण जर कमरेला जर असं कमरपट्टी जर लावली तर गळा जो आपला पाठीमागचा जो पार्ट आहे तो एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो आणि जेवढा आपला ब्लाऊज जो आहे तो फिनिशिंगमध्ये राहतो तेवढंच आपलं इथं ब्लाऊजसुद्धा एकदम व्यवस्थित बसतो, दिसायलासुद्धा छान दिसतो असं. आता बघा जिथे टक्स घेतलेले होते तिथे ती आपण कमरची पट्टी लावतोय ती पट्टीला तिथे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला एक दाब टीप देऊन द्यायची. तर आपण जर टक्स आहे तिथे जर प्लेटने घेतली तर ती पट्टी आहे आपण लावलेली ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होत नाही ती. आता बघा या पद्धतीने आतल्या साईडला ती पट्टीला फोल्ड करायचं आणि एकदम कोपऱ्यावरती आपण जी पट्टी आहे ती इथं शिवून घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने शिवून घ्यायची आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. हे बघा आपला गळा आहे तो एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गोल असा आलेला आहे. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.